स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. म्हणजेच मी आणि माझं काम मोनल ब्लॉग्समध्ये. तर आज मी चालले माझ्या माहेरी. तर माझ्या माहेरची आज यात्रा आहे, तर त्यासाठी चालले. आणि माऊ पण जरा वैतागली होती इथं, आणि बऱ्यापैकी नाही का इथली सगळी लहान मुलं गावाला गेलेली आहेत. तर म्हटलं आज आपण जाऊयात आणि जरा तिला पण नाही का जरा मोकळीक भेटन. आणि घरात जरा खूपच वैताग देत होती, तर म्हटलं जरा नाही का गावाला पण जरा गावावरून फिरून येऊयात. तर मग आता आम्ही चाललो. मी माझं सगळं आवरलेलं आहे आणि माऊचं सुद्धा आवरले. माऊ हो, तिचं सकाळपासून चालू आहे की आईकड चल, बाबाकड चल, सकाळपासून चालू आहे. तर म्हटलं की चला आता माझं सगळं आवरलंच आहे, तर आता आपण जाऊयात. बऱ्यापैकी सगळं आवरलंय माझं आणि आता फक्त निघायचं. म्हटलं आता निघायच्या टायमाला नाही का आता थोडं ब्लॉगला सुरुवात करूयात. आता नंतर कसं होते माहित नाही, ब्लॉग सुरुवात तर मी करते. बापरे, गरम सुद्धा भरपूर होते आणि पाठीमागे टीव्ही चालू आहे. आणि आता चला निघते मी आणि ब्लॉग असा कंटिन्यू करा. बघूयात आता कसा ब्लॉग होतोय. आता मला तर माहिती नाही कसं होतंय काय, पण तुमच्याशी शेअर करते. ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आज जरा मी लवकरच निघणार आहे. आता वाजले 9:15 आणि आज भीम जयंती आहे, बाबासाहेबांची जयंती आहे. तर आज भरपूर सगळी ठिकाणी नाही का गर्दी असणार आहे, त्यामुळे म्हटलं की जरा आपण लवकर निघूयात, म्हणजे गर्दीचं लवकर घरी जाऊ. आणि ऊन पण भरपूर आहे आणि उन्हाचा तर लय त्रास होतो, गरमी तर भरपूर वाढली आहे. म्हटलं चला लवकर निघूयात. व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय. या पुढे बघ, समोर बघ, समोर बघ, समोर बघ की. आहे बघ, इथं बघ. ये ये ते बघ, चला. आणि मी अशी छान वेगळी तयार झालेली आहे. मी केस बांधणार आहे, बघूयात थोडेसे ओले आहेत. छान मी तयार झालेली आहे. आणि इकडे माऊ सुद्धा आमची तयार झाली आहे. माऊ इकडं जायचंय, आईकडे जायचंय. बाय. मी तू खेळायला जाणार मग? खेळायचंय हो, चल 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 खेळायला चल. खेळण्यासाठी आम्ही चाललेलो आहे आईकडं. तर चला, बाय बाय. तर मी आणि माऊ बसलो होते रिक्षामध्ये आणि दोघी जणी निघालो होतो. आणि बराच टाईम झाला होता, आम्हाला आहे ना रिक्षा भेटतच नव्हती अजिबात. तर रिक्षा कशी तरी आम्हाला भेटली आणि हडपसरवरून निघालो आम्ही खराडी बायपासला. आणि खराडी बायपासला पोहोचल्यानंतर आम्हाला आणि त्याच्यानंतर सुद्धा आहे ना बस यायला बराच वेळ लागला. आणि बसला कशी तरी जागा भेटली आणि रांजणगावमध्ये पोचलो. आणि लवकरच, आणि रस्ता मोकळा होता त्यामुळं काही लवकरच आम्ही शिरूरमध्ये पोचलो. आणि लगेचच आहे ना मम्मीने ते सगळे येऊनच पोचलेले होते. तर माऊला ड्रेस घ्यायचा होता यात्रेसाठी, तर तिला आम्ही इथं ड्रेस पाहत होतो, पण तिला याच्यामध्ये एकही आवडत नव्हता. आणि जो आवडला तो तिने घेतलेला, म्हणजे जीन्स टॉप तिने घेतला होता. आणि आमचं बाळ लय रडत होतं आणि अजिबात ऐकत नव्हतं ते. त्यामुळे ना आम्ही एका मंदिराची जागा बघितली आणि त्या मंदिरातच बसलो आणि असं मस्ती करत होता. त्याला एकांत पाहिजे असतो आणि ऊन पण भरपूर होतं ना, त्यामुळे बराच त्रास देत होता. त्यामुळं आता, आणि माझी बहीण आली होती आम्हाला न्यायला, कारण सगळं मम्मी बाजार करत होती ना, त्यामुळे आम्ही मंदिरात बसलो होतो. आणि तिचा बाजार झाल्यावरती मग म्हटले की चला आता झालंय सगळं. मग म्हटलं की मग चला आता जायचं आहे आम्हाला घरी. आणि ह्यो आमचा गुड्डू असा बसला होता व्यवस्थित शांत, त्याला एकदम शांतता लागते. आणि घरी आल्यावरती सगळ्यांनी माऊला आहे ना गिफ्ट घेतलं होतं, म्हणजे यात्रा चालू येतं ना झालेलं आहे सगळं. मग मम्मीने आणि माझ्या बहिणीने जे काय घेतलं होतं माऊला, तर ते सगळं द्यायचं काम चालू होतं. आणि माऊ ते बघून खूप खुश झाली होती. आणि तिला सगळ्यांनी मिळून गिफ्ट दिले होते ना, म्हणजे काय घेतलं होतं ना, पप्पांनी, दीदीने, परत माझ्या बहिणीने, मम्मीने, त्यांनी सगळं काय घेतलं होतं ना ते द्यायचं चालू होतं काम. यात्रा तर उद्या आहे, पण सगळे ना ते जे आधी यात्रेची खरेदी केलं होतं ना, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा होती ना, तर तिथून यात्रेच्या जी काय खरेदी केली होती ना, तर ते द्यायचं चालू होतं काम. आणि तिला बांगड्या वगैरे सगळं बरंच काय घेतलं होतं, पण आता बघूयात ती काय ठेवती.
आणि तिकडं ना बाळाला पाण्यात बसवलं होतं, कारण ऊन एवढं आहे ना, एवढं उन्हाचं चालू होतं आम्ही 2 वाजता, तर तो लय किरकिर करत होता. मग त्याला थंड पाण्यामध्ये टपात बसवलं होतं आणि त्याचं चाललं होतं खेळायचं. मस्त मजेत बसलाय तो. आणि इकडं मावचं चाललं होतं बांगड्या भरायचं, काय काय तिला गिफ्ट घेतलेलं आणि बरंच भेटलं होतं तिला. आणि दीदी तिला बांगड्या घालत होती. आणि ही जी तिने आता नवीन ड्रेस घातलाय ना, तो आता आम्ही घेतलेला. आणि ती म्हणजे तिला तिच्याच पसंतीने तो ड्रेस आहे. आम्ही तर नको म्हणत होतो, पण तरीसुद्धा तिने तो ड्रेस घेतला होता. आणि नंतर नाही ना, जे माझ्या बारक्या बहिणीने ना ते गिफ्ट घेतलं होतं ना, ते आमचं आहे ना अनबॉक्सिंग चालू होतं, म्हणजे ते खोलायचं दाखवत होतं. आणि त्याच्या मावची रिॲक्शन तर तुम्ही बघू शकता की कसली खुश झाली ती. असं झालं. आणि सगळ्यांनी गिफ्ट दिलं होतं, तर मग आम्ही तरी कसे मागं राहणार. मग आम्ही आणलं होतं श्रीसाठी ड्रेस आणि तो त्याच्या हातात दिला होता, पण त्याचं काय वेगळं चाललं होतं. आणि माऊसाठी ना अजून 2 डॉल आणल्या होत्या, ते पण तिला एकावर एक सरप्राईज आज भेटत होतं. आणि खूप खुश झाली होती ती, म्हणजे तिला काय करून काय नाही असं झालं होतं. दुपारी म्हटलं चला जरासं आहे ना आराम करूयात, कारण खूपच दमलो होतं. आणि आजचा दिवस आहे ना पूर्ण प्रवासामध्ये गेलेला, त्यामुळे म्हटलं की जरा आहे ना निवांत आराम करूयात. आणि थोडा वेळ झोपले होते मी. नंतर म्हटलं की आज चला आपण आहे ना आता ब्लॉगला सुरुवात करूया, कारण कंटाळासुद्धा आला होता आणि ब्लॉगसुद्धा बनवायचा आहे म्हटल्यावरती काहीतरी करायलाच पाहिजे की नाही. आणि मग संध्याकाळी ना पप्पां ती बाहेर गेले होते, त्यांना आणायचा होता कूलर, कारण एवढी गरमी वाढली आहे ना. आमचं बाळ आणि माऊ अजिबातच आहे ना, त्यांना गरमी सहन होत नाही, तर मग त्यांच्यासाठी ना त्यांनी कूलर आणला होता. आणि तेच आम्ही बघायचं चाललो होतं की काय काय कसं, पण म्हटलं नको, आपल्याला जर आहे ना आपल्याकडून जर पडला तर मग तर वाटच लागली बाई. म्हणून म्हटलं तिला आहे ना नको काढायला, राहू दे, म्हणजे वरूनच बघूयात आपण कोणता कलर आहे, कसा आहे काय. आणि नंतर म्हटलं त्याच्यातच ठेवू, नाही तर पप्पा उद्याची यात्रा होऊ द्यायचा नाही, आपलीच यात्रा इथं करून टाकेन, त्यामुळं बाई इथंच राहू दे. आणि चला मग हा व्हिडिओ आता इथं एवढंपर्यंत पाहायलाच आहे, तर थोडं पण अजून कंटिन्यू करा, कारण उद्या आहे यात्रा आणि यात्रेची थोडीशी झलक तुम्हाला मध्ये दाखवणार हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. कंटिन्यू करा आणि लाईक शेअर कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा. तोपर्यंत भेटूयात यात्रेच्या ब्लॉग मध्ये. अभी मजा आएगा ना भिड़ो.